Electronic configuration. Electronic configuration is the basis of the chemical behavior of the element. Majority of the metals have up to 3 electrons in their outermost shell. एक लक्षात ठेवा की कोणत्याही मूलद्रव्याची जे केमिकल बिहेवियर आहे किंवा जे रासायनिक समजा संयोग घडून आणायचा आहे, केमिकल बिहेवियर ऑफ द एलिमेंट्स कशावर अवलंबून असतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर अवलंबून असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे KL M N 2 8 18 32 बरोबर आहे. कोणत्याही मूलद्रव्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ते या 4 सेलमध्ये, 4 सेल म्हणजे काय, 4 कक्षांमध्ये विभागले जातात. समजा आता कॅल्शियम घेतलं 2 8 8 2 अशा प्रकारे विभागलेलं असते. म्हणजे K सेल मध्ये 2, L सेल मध्ये 8, M सेल मध्ये 8 आणि N मध्ये 2 अशा प्रकारे केलेलं असते. तर आणि खूप जास्त जेवढे एलिमेंट्स मेटल आहेत ना, म्हणजे धातू आहेत, त्यापैकी आउटर मोस्ट सेल म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेंट शेल म्हणतो. व्हॅलेंट शेल म्हणजे काय, शेकई म्हणजे काय, शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. व्हॅलेंट शेल म्हणजे काय, व्हॅलेंट शेल म्हणजे शेक आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, शेकई, शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय, शेवटची कक्षा. मग शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन किती असतात मेटल्स मध्ये? जनरली किती असतात इलेक्ट्रॉन? 3. मेटल मधील जनरली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 3 असतात. किती असतात? 3. अप टू 3. किती? अप टू 3 म्हणजे किती पर्यंत असू शकतात? 3 पर्यंत. समजा ज्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेत, एक इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे किंवा 3 इलेक्ट्रॉन आहे, तर हे सगळे काय असतात? धातू असतात. काय असतात? धातू. जनरली धातूंच्या शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती असतात? 1 किंवा 2 किंवा 3. आता सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम बघूत आपण. सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम या तिन्हीचं बघूत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. सोडियमचा अणुअंक किती आहे सांगा? 11. बघा, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13. यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लिहायचं आपल्याला आता. KL M N 11 म्हणल्यावर किती कळशा पाणी आहे? 11 कळशा पाणी आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे टाक्या किती येतात? 4 टाक्या येतात. K टाकी किती बसतंय पाणी? 2 कळशा बसतंय. बघा, आपल्याकडे 11 कळशा पाणी आहे सोडियम कडे. सोडियम बाईकडे किती कळशा पाणी आहे? 11 कळशा. त्यापैकी 2 टाक्या K मध्ये 8 टाक्या करून बसतात. L मध्ये, M मध्ये किती बसतात? 18 आणि N मध्ये 32. K टाकी मध्ये 2, L टाकी मध्ये 8, M टाकी मध्ये 18, N टाकी मध्ये 32. आता सोडियम कडे किती टाक्या पाणी, किती कळशा पाणी आहे? 11. मग K टाकी किती टाकायच्या? 2 कळशा पाणी टाकलं. L टाकी मध्ये 8 कळशा. उरल्या किती? 2 आणि 8 10 झाल्या. हिच्याकडे किती आहेत? 11 आहेत. किती उरल्या कळशा? 1. शेवटच्या कक्षेत 1. शेवटची कक्षा कोणती आहे? व्हॅलेन्स शेल कोणती आहे? M. आणि किती आहे तिच्यामध्ये? 1. तुम्हाला मी सांगितलं होतं 1 2 3 काय असतात? इलेक्ट्रॉन असतात शेवटच्या कक्षेत. तो कोण आहे? धातू आहे. कोण आहे? धातू. मेटल आहे तो. हा 12. पहिल्या टाकी किती टाकायच्या कळशा? भरली का टाकी? दुसऱ्या टाकीत 8. तिसरी टाकीत किती उरतात? 2. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येतात? हे सोडियमचे झाले. मॅग्नेशियम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येतात? सेल M आहे 2 आहेत. म्हणजे हे पण कोणता आहे? धातू. धातू म्हणजे काय?
मेटल आहे. काय मेटल. आता ॲल्युमिनियम कडे किती कक्षा पाणी आहे? म्हणजे 13 इलेक्ट्रॉन आहेत. तर पहिल्या कक्षेत किती टाकायचे? 2. दुसऱ्या कक्षेत, तिसऱ्या कक्षेत 3 का 2? नक्की बघा. म्हणजे टाक्या भरल्या, कोणत्या 2 टाक्या भरल्या, तिसऱ्या टाकीत 3च उरल्या, हे का नाही? मग टाकल्या. मग ॲल्युमिनियमचं पण किती? शेवटची कक्षा एम आहे. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन 3 आहेत आणि तो पण काय आहे? मग धातू आहे. धातू काय करता असतो? इलेक्ट्रॉन डोनर असतो. धातू कोण असतो? इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन देत असतो. इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. आणि अधातू काय करत असतो? इलेक्ट्रॉन घेत असतो. आता फॉर्मेशन ऑफ आयन्स. मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. आणि जी मेटल असते, मेटल म्हणजे काय? धातू. हे इलेक्ट्रॉन डोनर असतात, इलेक्ट्रॉन देतात. म्हणजे ते काय करतात? इलेक्ट्रॉन लूजर असतात. काय असतात? इलेक्ट्रॉन लूज करतात. ते काय करतात? लूज करतात इलेक्ट्रॉन. मग सोडियम किती इलेक्ट्रॉन देऊ शकते? 1 इलेक्ट्रॉन देऊ शकते. किती देऊ शकते? 1. मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन देऊ शकते? 2. ॲल्युमिनियम किती इलेक्ट्रॉन देऊ शकते? 3. आणि इलेक्ट्रॉन डोनेट केले, इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे दिले तर कोणता चार्ज येत असतो? प्लस. आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, ऍक्सेप्ट केले म्हणजे काय? घेतले, टेक केले, घेतले तर कोणता चार्ज येत असतो? मायनस. आता हे कसा येत असतो ते बघूत आपण. आता सोडियम म्हणल्यावर झेड म्हणजे काय? व्हॉट इज झेड? ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक किती आहे? 23. किती आहे? 23. झेड म्हणजे अणुअंक किती आहे? 11. ए अणुवस्तुमानांक किती आहे? 23. मग झेड बरोबर पी बरोबर ई आहे. झेड किती आहे? 11. मग पी किती असेल? 11. ई किती असेल? 11. बरोबर आहे. पण एन काढायचे आपल्याला. न्यूट्रॉन माहित नाही ना आपल्याला. न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय आहे? एन बरोबर पी, सॉरी काय? ए मायनस काय? पी. ए मायनस पी. याच्या अगोदर आपण ए चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. पी प्लस एन. काय? पी प्लस एन. पण आपल्याला काय करायचं? एन काढायचंय ना. तर ह्या सोयऱ्याला इकडे घेऊन जायचं. मग ए मायनस पी बरोबर काय येतंय? एन. बरोबर आहे ना. म्हणजे न्यूट्रॉन बरोबर काय? अणुवस्तुमानांक वजा प्रोटॉन. बरोबर आहे का? न्यूट्रॉन इक्वल टू काय? ॲटॉमिक मास नंबर मायनस प्रोटॉन. घेतलं काय? मग आता काय करायचंय? हे एन काढायचे आपल्याला. ए किती आहे? ए मायनस पी. तर ए किती आहे? 23 वजा 11. एन किती आले? 12. 12 म्हणजे न्यूट्रॉन किती झाले? 12. बघा ॲटॉमिक नंबर 11, ॲटॉमिक मास नंबर 23, ॲटॉमिक नंबर इक्वल टू प्रोटॉन इक्वल टू काय? इलेक्ट्रॉन. म्हणजे 11 11 11. प्रोटॉन किती झाले? 11. न्यूट्रॉन पी इक्वल टू 11, एन इक्वल टू सॉरी इलेक्ट्रॉन इक्वल टू किती? 11. मग प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. आणि याच्यावर कोणता चार्ज असते का? नाही, न्यूट्रल असतात. बरोबर आहे का? मग आता बघा हे सोडियम आहे. सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 11 आहेत. बरोबर. प्रोटॉन किती आहेत? 11 आहेत. मग पॉझिटिव्ह चार्ज हे निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे? सारखा आहे. तुमच्याकडे 11 रुपये आहेत आणि तुमच्यावर 11 रुपयाचं कर्ज आहे. तुमच्याकडे किती रुपये आहेत? 11 रुपये आहेत आणि तुमच्याकडे 11 रुपयाचं कर्ज आहे. म्हणजे दोन्ही कडून जातात.
तुमच्याकडे किती रुपये राहतात? 0. म्हणजे कोणताही तुमच्यावर प्रभार आहे का आता? म्हणून कोणताही अणु कसा असतो? उदासीन असतो. कसा असतो? उदासीन. न्यूट्रल असतो. कसा असतो माहिती आहे का तुम्हाला? कोणताही अणु कसा असतो? न्यूट्रल असतो. कशामुळे? कारण प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? सारखी असते. बरोबर आहे. पण न्यूट्रल असताना काय झालं? ह्या सोडियम ना 2 8 1 शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन येतं 1 आणि याला काय करायची? ऑक्टेट पूर्ण करायची. काय पूर्ण करायची? ऑक्टेट. आणि ऑक्टेट पूर्ण करायची म्हणून हे काय करताय? 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देते. बरोबर आहे का? मग 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यावर याच्याकडे किती राहतात? मग 2 आणि 8 म्हणजे इलेक्ट्रॉन किती राहतात? 10 आणि प्रोटॉन किती राहतात? 11. बरोबर आहे का? म्हणजे तुमच्याकडे आता 10 रुपये तुमच्यावर कर्ज आहे. म्हणजे मायनस किती चार्ज आहे? 10 आणि प्लस चार्ज किती आहे? 11. बरोबर आहे का? मग आता E इज नॉट इक्वल टू काय आहे? P आहे. बरोबर आहे ना? E आणि P सारखे आहेत का? नाही, नॉट इक्वल टू आहे. मग कोणता चार्ज जास्त आहे? पॉझिटिव्ह चार्ज. कितीने जास्त आहे? 1 न. मग हे +1 चार्ज कुठे येत आहे? सोडियम +1. 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे 1 प्रोटॉनची संख्या काय झाली? जास्त झाली. 1 इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. बरोबर आहे का? मग त्याच्यामुळं हे पॉझिटिव्ह चार्ज कसा आला कळाला का? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो आपण त्यावेळेस आपल्याकडचे काय कमी होतात? इलेक्ट्रॉन कमी होतात आणि आपोआपच प्रोटॉन एक जास्त होते. आणि 1 प्रोटॉन जास्त झाला म्हणजे त्याच्यावर प्लस चार्ज वाढतो आणि हा प्लस असा दाखवावा लागतो. इलेक्ट्रॉन जास्त असल्यावर जे तुझ्यावर कर्ज असेल तर तू मायनस मध्ये येस ना. समजा तू कोणाकडून पैसे उधार घेतले म्हणजे इलेक्ट्रॉन उधार घेतले ना, तू उधार घेतले म्हणजे तू मायनस मध्ये चालीस ना. तुझ्यावर कर्ज असल्यावर तू प्लस मध्ये राहशील का? नाही ना. समजा तुझ्याकडून मी 2 इलेक्ट्रॉन घेतले. आता समजा मी काय केलं? आता मी AlCl3 आहे. ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम 13 अणू काय? तर 2 8 3. माझ्याकडे प्रोटॉनची संख्या 13 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण काय आहे? 13च आहे. मग माझ्यावर कोणता चार्ज आहे का सध्या? नाही. पण 3 क्लोरीन आले माझ्याकडे. 3 क्लोरीन आले. 17 17 आणि 17. त्यांचं 2 8 7 2 8 7 2 8 7 आणि हे ॲल्युमिनियमला काय म्हणले? आम्हाला 3 इलेक्ट्रॉन द्या. मग हे इलेक्ट्रॉन कोणाला मिळाले? याला 1 मिळाला, याला 1 मिळाला, याला 1 मिळाला. म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन झाले आता? 2 आणि 8. मग याच्या शेवटच्या कक्षेत झाले 2 8 8. याच्या 2 8 8. याच्या पण 2 8 8. आता सगळ्याचे अष्टक पूर्ण झाले म्हणजे सगळेजण स्थिर झाले. आता कसे झाले? स्थिर झाले, स्टेबल झाले. पण यांनी काय केलंय? यांना 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले. म्हणजे याच्याकडचे काय? प्रोटॉन 13 आहेत पण इलेक्ट्रॉन किती झाले तर 10. मग कोणता चार्ज जास्त आहे याच्याकडं? पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज जास्त आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे याच्यावर कोणता चार्ज यायला पाहिजे आता? +3. कारण 3 रुपये त्यानं व्याजाने दिले दुसऱ्याला. म्हणजे त्याला 3 इलेक्ट्रॉनचं व्याज यायले का नाही? म्हणून 3 कितीनं प्लस आहे ते? 3 न. 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिलेत म्हणजे प्रोटॉनची संख्या कितीने वाढली त्याची? 3 न. आणि इलेक्ट्रॉनची संख्या कितीने कमी झाली? 3 न. आणि ह्या कार्यकर्त्याने काय केलंय? क्लोरीन 1 2 3 ह्या तिघांना 1 1 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतलाय? ॲल्युमिनियम कडून. मग याच्याकडे P17 होते आणि E पण काय होते? 17 होते. पण प्रत्येकाने 1 1 घेतला ना तर मग P17 राहिले
पण ई किती झाले 18 झाले ई. म्हणजे कोणता चार्ज वाढला याच्यावरचा मायनस चार्ज. कितीनं वाढला 1 न. तर मग याचं काय होईल Cl-1. याचं पण Cl-1 Cl-. मग ह्या तिघाचे मिळून काय होईल Cl3-3. काय होईल Cl3-3. मग ज्यावेळेस AlCl3 येतो आपण त्यावेळेस कसं लिहावं लागल हे Al+3 आणि Cl3-3. एकावर प्लस चार्ज आहे एकावर मायनस आहे. याच्यावर मायनस याच्यावर मायनस. ह्या तिघाचे मायनस मिळून प्लस काय व्हायले -3 व्हायले. पण ॲल्युमिनियम ना एकानंच 3 दिलेले आहेत. कळलं का. तर आता हे सोडियम बघा मॅग्नेशियम बघा आणि ॲल्युमिनियम बघा. पहिल्यांदा कसे होते नंतर कसे झाले. इलेक्ट्रॉन दिल्यावर बरं इलेक्ट्रॉन द्यायच्या अगोदर झालेत का. पहिल्यांदा सोडियमचं करून दाखवतो तुम्हाला. सोडियम 11 आहे 2 8 1 आहे. पण ते काय करताय 1 इलेक्ट्रॉन देतय डोनेट करताय. काय करताय डोनेट. काऊन करताय कारण त्याला स्थिर व्हायचंय. काय व्हायचंय करतात ना. एखाद्याच्या आत्म्याला शांती भेटावं म्हणून त्याला जेव घालतात पेरवी करतात ना. करतात का नाही. ते नदीवर जाऊन काहीतरी करतात ना. ते त्या कावळ्याला हे करतात ठेवतात का. मग तसं हे 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे शेवटच्या कक्षेत शेवटची कक्षा पूर्ण झाली. म्हणजे काय पूर्ण झालं तुम्ही स्थिर झाले. काय झाले स्टेबल झाले. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनला स्टेबल व्हावं लागते. जसं प्रत्येक माणसाला घरदार नोकरी सगळ्या गोष्टी पाहिजे असतात तर शेती बिती सगळं झालं तरी ते स्टेबल होते का नाही. पोट वाढतच जाते येऊ द्या. पण तसं इथं आहे का नाही. इथं फिक्स ठरलेलं आहे की पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 8 तिसऱ्या कक्षेत 18 चौथ्या कक्षेत 32. हे पूर्ण झाले म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले स्थिर झाले. मग स्टेबल होतात कधी होतात. सोडियम स्टेबल कधी होईल शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन झाले तर. पण शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या किती इलेक्ट्रॉन आहेत 1. मग हे 1 इलेक्ट्रॉन जर त्याला दुसऱ्याला दिला तर शेवटच्या कक्षेत किती राहिले त्याच्या म्हणजे स्थिर व्हायला ते. त्याने 1 इलेक्ट्रॉन दिला दुसऱ्याला कोणाला क्लोरीनला दिला समजा तर शेवटच्या कक्षेत किती व्हायला जाता आता 2 8 म्हणजे तो स्थिर झाला. पण याच्यासोबत तो काय करतो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो. 1 इलेक्ट्रॉन काय करतो दुसऱ्याला देतो. आणि 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यामुळं तो प्लस मध्ये राहतो. किती न प्लस मध्ये राहतो 1 न. आता तुम्ही प्राचीन 10 रुपये मला कर्ज दिलं 10 रुपयाचे याद आहे ना प्राचीला. तसं इलेक्ट्रॉन ज्यावेळेस दुसऱ्याला देतात धातू त्यावेळेस त्याच्यावर कोणता चार्ज येतो प्लस चार्ज. आणि तो असतो त्या अणूमधल्या प्रोटॉनचा. कशाचा असतो प्रोटॉनचा. कारण 11 इलेक्ट्रॉन होते याच्याकडे काय होते 11 इलेक्ट्रॉन होते आणि 11 प्रोटॉन होते. पण त्यानं काय केलं 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे 10 इलेक्ट्रॉन झाले आणि 11 प्रोटॉन झाले. मग कोणता चार्ज जास्त आहे पॉझिटिव्ह. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथे दाखवतात. हे आयन तयार झाला. काय तयार झाला आयन. आयन कसं तयार होते कळालं का. आता मला याचं करून दाखवा. चला सेम असंच करायचा. इथं 11 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर 11 प्रोटॉन आहेत पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. आणि इथं 1 इलेक्ट्रॉन दिल्यावर काय होतंय 10 इलेक्ट्रॉन राहतात आणि नॉट इक्वल टू 11 प्रोटॉन. कितीनं चार्ज वाढतंय 1 प्रोटॉन न वाढते चार्ज. आणि हा चार्ज इथे दाखवतात. सेम असं करून दाखवायचं मला मॅग्नेशियमचं पटकन. इथे 1 इलेक्ट्रॉन दिलाय मॅग्नेशियम मध्ये किती इलेक्ट्रॉन देतात सोडियमचं आहे. मॅग्नेशियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन दिल्यावर अष्टक पूर्ण होते का बघा. करा लवकर असं करून दाखवा पटकन 1 मिनिटाच्या आत. मग आता मॅग्नेशियमचं कळालं तुम्हाला. मॅग्नेशियम मध्ये काय व्हायलंय 2 इलेक्ट्रॉन द्यायला येतं
मॅग्नेशियम मध्ये काय हे Mg चा अणुअंक किती आहे 12 2 8 2 मग शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन करायचे असतात तर 2 इलेक्ट्रॉन काय करावे लागतात डोनेट करावे लागतात म्हणजे देऊन टाकावे लागतात बरोबर आहे मग 2 इलेक्ट्रॉन समजा देऊन टाकले तर मॅग्नेशियमच्या शेवटच्या कक्षेत किती व्हायचं 2 आणि 8 म्हणजे इथं किती होते पहिल्यांदा प्रोटॉन 12 होते आणि इलेक्ट्रॉन पण किती होते 12 होते प्लस मायनस सारखं होतं हे दोन्ही कटत होतं मग मॅग्नेशियम वर कोणताही चार्ज होता का नाही पण इथं 2 इलेक्ट्रॉन दिले मग काय झालं प्रोटॉन किती झाले 12 झाले पण इलेक्ट्रॉन किती झाले 10 झाले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कितीने वाढला 10 कटले पण पी कितीने वाढले 2 ने वाढले ना म्हणून मॅग्नेशियम वर किती 2+ आयन तयार झाले किती 2+ मग याला आपण कसं लिहू शकतो Mg2+ कळलं का म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स दिले त्यानं एक लक्षात ठेवा दिल्यावर प्लस घेतल्यावर मायनस नीट लक्षात घ्या दिल्यावर प्लस आणि घेतल्यावर मायनस दिल्यावर प्लस घेतल्यावर मायनस पुन्हा ॲल्युमिनियमचा तसाच ॲल्युमिनियमकडे 13 अणुअंक आहे किती अणुअंक आहे 13 2 8 3 बरोबर आहे मग याला जर अष्टक पूर्ण करायचे स्टेबल व्हायचे ऑक्टेट पूर्ण करायचे तर किती इलेक्ट्रॉन लागतात द्यावे लागतात 3 तो 3 इलेक्ट्रॉन देतो समजा 3 इलेक्ट्रॉन दिले तर काय व्हायलंय याच्याकडे प्रोटॉन सध्या किती येतं 13 आणि इलेक्ट्रॉन किती येतं 13 प्लस चार्ज मायनस चार्ज सारखा आहे दोन्ही कटताय मग ॲल्युमिनियम वर कोणता चार्ज आहे का सध्या नाही पण 3 इलेक्ट्रॉन दिले 3 इलेक्ट्रॉन दिल्यावर याच्याकडे प्रोटॉन किती होता 13 प्लस पण इलेक्ट्रॉन किती होता 10 मायनस मग हे कटते पण इकडे किती उरतात 3p+ उरतात हे का नाही 3 प्रोटॉन उरतात आणि इकडे 2 8 म्हणजे ॲल्युमिनियमचं काय पूर्ण होत आहे अष्टक पूर्ण होत आहे का नाही मग Al काय येत आहे +3 येते का असं कॅल्शियमचं पोटॅशियमचं करून आणायचं उद्या कळलं का कॅल्शियम आणि पोटॅशियम आता आणखीन एक लक्षात ठेवा जो देतो तो कोण असतो धातू असतो जो इलेक्ट्रॉन देतो तो धातू आणि जो इलेक्ट्रॉन घेतो तो अधातू म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षेत 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात ते सगळे कसे असतात धातू असतात आणि ज्याच्या शेवटच्या कक्षात 5 6 7 इलेक्ट्रॉन असतात ते कोण असतात नॉन मेटल म्हणजे काय अधातू असतात कोण असतात अधातू लक्षात ठेवायचे